गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डे 2 सुरू झालेला आहे आणि सर्वात आधी आपण बघतो आहे बाल्कनीतून सकाळी सकाळी दिसणारं दृश्य, मोकळा थंडगार वारा आणि पक्ष्यांचा चिवचिवाट इथे सगळीकडे बघायला मिळते. असं वाटतं इथेच बसून राहावं रिलॅक्स. पण काय, आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचं आहे, त्यामुळे फटाफट तयार झालो कारण पोटात घंटा वाजायला लागलेल्या होत्या. नाश्त्यासाठी थेट भक्त निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन धडकलो. आज मेनू होता गरमागरम उपमा. साधा महाराष्ट्रीयन, पण चव अशी की मन अगदी खुश होऊन जावं. हा आहे इथला गरमागरम उपमा, फक्त 30 रुपयामध्ये. इथे आपल्याला नाश्ताच नाही तर लंच, डिनर सगळं मिळतं. साधं शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण आणि दर खूपच परवडणारे. नाश्ता झाल्यावर पुढच्या प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो. आज आम्ही चाललेलो आहोत अशा ठिकाणी जे अजून फारसं प्रसिद्ध नाही आहे आणि विशेष म्हणजे मी ही तिथे पहिल्यांदाच जाते. रस्त्यात जाता जाता तारकर्लीकडे जातानाच रस्त्यात आम्हाला हे सुंदर ठिकाण लागलं, जिथे आम्ही पटकन गाडी थांबवली आणि व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले. तुम्हालाही हे ठिकाण आवडलं असेल तर लाईकच्या बटनावर प्रेस करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणासोबत.